सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथे आज मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार याचे उद्यापन आणि त्याची पूजा मांडणी वगैरे मी कोणत्या पद्धतीने केलेली आहे आणि श्री महालक्ष्मी मातेला नेसवलेली साडी आणि स्वामी समर्थ महाराजांना बनवलेले आहेत मी वस्त्र, तरी हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार त्याची तयारी ही माझी तर 3 ते 4 दिवसापूर्वीपासूनच चालू होती। प्रत्येक गोष्ट आणायची असते, तशी या मांडणी पूजेसाठी जास्त काही साहित्य वगैरे लागत नाही, आपलं मोजक्याच सामानामध्ये। आणि ही पूजा एकदम साधी सोपी आहे, तरी पण म्हणजे पूर्वतयारी आपण करतच असतो। प्रत्येक गोष्ट आणायची असते आपल्याला, साडी कोणती नेसवायची, कशा प्रकारे पूजा मांडणी करायची, पुन्हा रांगोळी कोणती काढायची, याची पूर्ण तयारी पूर्ण प्रिपरेशन माझी 3 ते 4 दिवसापासूनच चालू होती। त्यानंतर श्री महालक्ष्मी मातेसाठी मी कमळासन देखील बनवलेले आहे। टाकाऊपासून टिकाऊ असे हे कमळासन बनवलेले आहे। लग्नामध्ये फेटा वगैरे बांधण्यात येतो, तर तो फेटा आपल्या काही कामाचा नसतो, तो आपण टाकूनच देतो, तर त्याच्यापासून बनवलेले आहे श्री महालक्ष्मी मातेसाठी कमळासन। याचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, आज आहे शेवटचा गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार। तर गुरुवारच्या दिवशी, शेवटच्या गुरुवारच्या दिवशी मी पूजा मांडणी कशी केलेली आहे आणि त्याची उद्यापन कसे केलेले आहे आणि त्यासाठी कोणती तयारी केलेली आहे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर इथे मी स्वामींसाठी वस्त्र बनवलेले आहेत, स्वामींसाठी लोड देखील बनवलेले आहेत, हे पण व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी जे वस्त्र बनवलेले आहेत ते वस्त्र मी स्वामींना परिधान केलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता किती छान असे आपले स्वामी महाराज दिसत आहे। आणि श्री महालक्ष्मी मातेसाठी बनवलेले आहे लक्ष्मी कमळ आसन। तर हे कमळ आसन मी आपल्याला जे लग्नामध्ये फेटे वगैरे बांधतात ना, तर ते आपण काही यूज करत नाही, ते आपण टाकूनच देतो, त्याचा काही उपयोगच होत नाही। तर त्या फेट्यांपासून टाकाऊपासून टिकाऊ असे श्री महालक्ष्मी मातेला मी कमळ बनवलेले आहे। तर फ्रेंड्स, मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा की तुम्हाला मी बनवलेले श्री महालक्ष्मी मातेसाठी कमळ आसन हे कसे वाटले। आणि कमळ आसनला मी थोडीशी अशी डेकोरेशन म्हणजे लाइटिंग वगैरे पण केलेली आहे, त्याच्यामुळे बघा आपलं श्री महालक्ष्मीचं आसन म्हणजे कमळ आसन किती छान असं उठून दिसत आहे। तर गुरुवार स्पेशल अशी माझी पूर्ण प्रिपरेशन आधीच झालेली आहे 2-3 दिवसापूर्वी। तर अशा प्रकारे मी पूर्ण तयारी माझी करून घेतलेली आहे। तर सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घर स्वच्छ झाडून पुसून केलेली आहे अन्नपूर्णा मातेची पूजा। सर्वात आधी अन्नपूर्णा मातेची पूजा, नंतर माझी देवपूजा। तर अशा प्रकारे सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेची आणि माझ्या शेगडीची पूजा करून झाल्यानंतर मी आलेली आहे आमच्या बाहेरच्या परिसरामध्ये। तर तिथे झाडून वगैरे मारलेला आहे, पुसून काढलेला आहे, पाणी टाकून गोमूत्र टाकून ती जागा एकदम स्वच्छ करून घेतलेली आहे आणि तिथे काढलेली आहे रांगोळ। तर रांगोळ मी ही मार्गशीर्ष विशेष अशीच काढलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी कलशाची रांगोळी काढलेली आहे। रांगोळी काढून झाल्यानंतर मग माझ्या लागलेली आहे पूजेच्या तयारीसाठी। तर इथे मी श्री महालक्ष्मी मातेला ब्लाऊज पीसपासून साडी नेसवलेली आहे। तर इथे मी 2 वेगवेगळे ब्लाऊज पीस घेतलेले आहे आणि त्या ब्लाऊज पीसपासून श्री महालक्ष्मी मातेला साडी नेसवणार आहे। तर साडीची तयारी करून ठेवलेली आहे आणि आता कलश देखील तयार करून घेणार आहे। तर कलशामध्ये हळदी कुंकू, दुर्वा, तांदूळ, फूल, सुपारी आणि 1 रुपयाचे नाणे टाकून कलश असा मी बनवून घेतलेला आहे, तयार करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर कलशाला साडी मी नेसवून घेणार आहे। तर इथे मी अशा प्रकारे श्री महालक्ष्मी मातेला साडी नेसवून घेत आहे। रेडीमेड अशा साड्या भरपूर बाजारामध्ये अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या रंगाच्या, पण त्या सर्वच आपल्याला आणणं पॉसिबल होत नाही। तर आपण कोणती तरी एक आपल्या आवडीने पसंतीने एक घेऊन येतो।
पण तीच साडी आपल्याला प्रत्येक वेळेस ती मग श्री महालक्ष्मी मातेला नेसवावी लागते. पण तसं नाही, आपल्याला बघा कसं प्रत्येक वेळेस कुठल्या कार्यक्रमाला जायचं म्हणलं तर आपण कशा वेगवेगळ्या साड्या नेसतो, आपल्याला वेगळं काहीतरी हवं असतं. त्याच प्रकारे श्री महालक्ष्मी मातेला सुद्धा आपण अशा ब्लाऊज पीसपासून वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसवून श्री महालक्ष्मी मातेला तयार करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता मी किती छान अशी साडी इथे श्री महालक्ष्मी मातेला नेसवलेली आहे. जर तुम्हाला याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर अशा प्रकारे श्री महालक्ष्मी मातेला साडी नेसवून अलंकाराने सजवून पूर्ण मी तयार करून घेत आहे. तर अशा प्रकारे श्री महालक्ष्मी मातेला सजवून झालेलं आहे आणि आजची पूजा ही मी माझ्या हॉलमध्ये मांडणार आहे. कारण की उद्यापनासाठी बायका येणार आहेत हळदी कुंकुवासाठी, त्यांच्यासाठी मी मुद्दाम हॉलमध्येच अशी पूजा मांडणी करणार आहे. तर इथे बघू शकता मी श्री महालक्ष्मी मातेला गजरा घातलेला आहे आणि किती छान असं श्री महालक्ष्मी मातेचं रूप दिसत आहे. तर इथे दिवा आणि समई मी प्रज्वलित करून घेणार आहे. तर अशा प्रकारे पूजा मांडणी वगैरे करून झालेली आहे आणि संपूर्ण दिवस हा कामामध्ये असा गेलेला आहे. तर अशा प्रकारे श्री महालक्ष्मी मातेला स्थापन केल्यानंतर किती छान आणि प्रसन्न असं वातावरण घरात निर्माण झालेलं आहे आणि श्री महालक्ष्मी मातेचं रूप एकदम मनमोहक आणि सुंदर दिसत आहे. तर इथे आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे मी आणलेली आहे स्वामींची मूर्ती. खूप दिवसापासून इच्छा होती स्वामींची मूर्ती आणायची आहे, पण आज योग आला. तर घेऊन आलेली आहे स्वामींची मूर्ती. स्वामींना वस्त्र देखील मी बनवलेले आहेत आणि पूजेमध्ये त्यांची मांडणी देखील केलेली आहे. अशा प्रकारे सर्व पूजा मांडणी वगैरे करून झाल्यानंतर मी काढलेली आहे रांगोळी. हॉलमध्ये जागा कमी असल्यामुळे रांगोळी ही छोटीशीच मी काढलेली आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर पोथी वाचून घेतलेली आहे आणि त्यानंतर आरती केलेली आहे. त्यामध्ये 7 मुलगे व 1 कन्या प्रसन्न झाली. व्रतामुळे त्यांची दैनावस्था संपली. त्याच्या घरात आनंदी आनंद व संपत्ती खेळू लागली. पुढे ते दोघे निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्याने लक्ष्मीचा उद्धटपणा पाहून श्री महालक्ष्मी माता परत निघाली. थोड्या अंतरावर तिला राजकन्या भेटली. शांबालेला तिच्याकडून सर्व प्रकार समजला. तिने श्री महालक्ष्मी मातेची क्षमा मागितली. तेव्हा तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि एकादशी. तर एकादशी निमित्त मी असे विठ्ठल रुक्माई देखील सजवलेले आहेत. श्री महालक्ष्मी मातेला केलेलं आहे कमळावर विराजमान आणि इथे मी स्वामींसाठी जे वस्त्र बनवले होते ते स्वामींना वस्त्र मी परिधान केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छान असे आपली स्वामींची मूर्ती दिसत आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की मी स्वामींना वस्त्र बनवले आहेत आणि वस्त्रांसोबत स्वामींना लोड देखील मी बनवलेले आहेत आणि पूजेमध्ये श्री महालक्ष्मी मातेला प्रिय असलेल्या कवड्या देखील इथे मी पूजलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची देखील पूजा करून घेतलेली आहे. श्री महालक्ष्मी मातेचे गज म्हणजे गजलक्ष्मी देखील पूजलेली आहे आणि त्यानंतर गाय वस्त्राची मूर्ती आहे माझ्याकडे, ती देखील मी पूजून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे सर्व पूजा मांडणी वगैरे करून झालेली आहे आणि तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये किती छान असं प्रसन्न वातावरण इथलं दिसत आहे. तर खूप छान वाटतं फ्रेंड्स. अशा प्रकारे घरात एखादी पूजा विधी, काही शुभ कार्य वगैरे झालं, आपण देवाची पूजा करतो, घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होतं. तर मनाला एक कुठेतरी समाधान म्हणून खूप असं छान वाटत होतं काल की खूप आपली देवपूजा अशी छान झालेली आहे. देवपूजेची मांडणी पण छान झालेली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मी माझी बैलगाडी पण मांडलेली आहे. ही प्युअर सागाची बैलगाडी आहे. मला अशा प्रकारे अजून खूप काही म्हणजे वेगळं असं काही करायचं होतं, पण
काल इतका कामामध्ये वेळ निघून गेला आणि इतका पटपट वेळ निघून गेला, काही समजलेच नाही. आणि इथे बघा मी अपराजिताचं झाड ठेवलेलं आहे. त्याला मी असं गेट टाईप असं करून घेतलेलं आहे, कारण की अपराजिताचं झाड हे खूप वेगाने आणि खूप फास्ट ग्रो करतं आणि पूर्ण आपली जी जाळी वगैरे असते ना गॅलरीत, ती पूर्ण कव्हर करून घेते. त्याच्यामुळे मी याला गेटच्या आकाराचं असे कमांड बनवलेले आहे. तर अशा प्रकारे झाडं वगैरे मी छान सजवलेली आहेत लक्ष्मी मातेच्या बाजूला आणि त्याला सोडलेली आहे लाइटिंग. पूर्ण अशी सजावट करून झाल्यानंतर श्री महालक्ष्मी मातेला सजवल्यानंतर काढलेले आहेत काही फोटो. तर इथे मी गुरुवारच्या दिवशी बायकांना हळदी कुंकू आणि वाण देण्यासाठी आणलेलं आहे काही सामान. आमच्या इकडे उद्यापनाच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या उद्यापनाच्या दिवशी असं वाण वगैरे काही दिलं जात नाही. संक्रांतीच्या वेळेस बायकांना वाण लुटण्यात येतं. खरं तर उद्यापनाच्या दिवशी मान असतो ते पोथीचा, कारण की पोथीचं पुस्तक हे दिलं जातं आणि हळदी कुंकू. तर अशा प्रकारे पूजा विधी करून झाल्यानंतर पोथी वाचून झाल्यानंतर हळदी कुंकवासाठी आमच्या सोसायटीमधल्या आलेल्या आहेत काही बायका आणि त्यांचा काढलेला आहे एक छोटासा व्हिडिओ आणि त्या खूप खुश होत्या की त्या यूट्यूबवर दिसणार आहेत म्हणून. त्यांना खूप छान वाटलं. कालचा संपूर्ण दिवस जरी कामात गेलेला असला ना तरी पण इतका उत्साह आणि इतकं असं काही काही वाटायचं, मला हे करायचं आहे, मला ते करायचं, अरे हे करायला हवं होतं, ते करायला हवं होतं. खूप म्हणजे असा उत्साहपूर्वक दिवस गेलेला आहे आणि दिवस कसा गेला हे माहितीच पडलेलं नाही आहे. त्यानंतर आलेले आहेत परत माझ्या काही फ्रेंड्स आलेल्या आहेत. त्यांना हळदी कुंकू आणि वाण देताना काढलेला आहे काय फोटो आणि व्हिडिओ. अशा प्रकारे वाण वगैरे दिल्यानंतर हळदी कुंकू दिल्यानंतर काढलेली आहे बायकांचा अत्यंत आवडीचा विषय म्हणजे सेल्फी. तर सेल्फी वगैरे काढून झालेली आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी मातेला मी नैवेद्य अर्पण केलेला आहे. तर इथे मी पुरणपोळीचाच नैवेद्य केलेला आहे. नैवेद्यामध्ये मी भात अर्पण केलेलं नाही आहे, कारण की एकादशी असल्यामुळे भात मी केलेला नाही आहे. तर नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर श्री महालक्ष्मी मातेसमोर हात जोडून एकच प्रार्थना केली आहे की हे श्री महालक्ष्मी माते, तुझी कृपादृष्टी अशीच आमच्यावर कायम असू दे आणि सर्वांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभू दे. तर अशा प्रकारे शेवटचा गुरुवार, चौथ्या गुरुवारचा माझा संपूर्ण दिवस गेलेला आहे आणि श्री महालक्ष्मी मातेचं रूप इतकं मनमोहक आणि छान दिसत होतं, असं वाटायचं सारखं टक लावून श्री महालक्ष्मी मातेकडेच बघत राहावं. तर इथे बघा मी संपूर्ण लाईट बंद केलेली आहे हॉलमधली आणि काढलेला आहे महालक्ष्मी मातेचा फोटो आणि व्हिडिओ. तर किती छान आणि असं प्रसन्न वाटत आहे बघा. लाईट नाही आहे तरी इतकं छान श्री महालक्ष्मी मातेचं रूप दिसत आहे. खरोखर इतकं छान आणि इतकं प्रसन्न असं श्री महालक्ष्मी मातेचं रूप दिसत होतं ना, अक्षरशः रात्री झोपेपर्यंत मी व्हिडिओ आणि फोटो काढलेले आहेत. तर माझा मुलगाच मला म्हटला, अगं मम्मी झोपताना तरी शांत झोप ना, किती व्हिडिओ आणि किती फोटो काढतेस, बस कर आता, थकली नाहीस का तू दिवसभर धावपळ करून, आता झोप शांतपणे. तर अशा पद्धतीने संपूर्ण दिवस माझा खूप छान आणि प्रसन्न आणि प्रफुल्लित असा गेलेला आहे. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार याची पूजा मांडणी व श्री महालक्ष्मी मातेला नेसवलेली साडी याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि गुरुवारच्या पूजा मांडणीचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तर इथे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे स्वामींसाठी बनवलेले वस्त्र आणि श्री महालक्ष्मी मातेसाठी बनवलेलं कमळ आसन. तर याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.